वांगी पण टाकून देते, मिक्स करून वाफवून घेऊया। पण हे गरम गरमच खायला मजा येते, तरी या जेवायला। तर मित्रांनो, आम्ही आज पुण्याला फिरायला आलोय। तर माझ्यासोबत इतक्या जणी आहेत। हो, आमची खंडाई सुद्धा आहे। 6 महिने काम मिळालं म्हणावं आम्हाला इकडे। इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, पहिल्यांदाच बघितल्यात। आता आम्ही चाललोय फार्मावर, शेळी फार्म बघायला आलोय आम्ही पुण्याला। तर आम्ही चाललोय आता बघायला। तर आम्ही इकडे फिरायला आलतो, इकडं गाया पण आहेत, शेळ्या पण आहेत। आम्ही खूप जण आलोय, इतकी जण आलोय। तर ह्या शेळ्या, तर इथं लय वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या आहेत। तर आम्ही शेळी फार्म, गाय फार्म बघायला आलतो फिरायला। तर इथं लय प्रकारचे बोकड आहेत, मोठे बारीक, लय मोठाले पण आहेत। एक बोकड आहे पण तो फार आतमध्ये आहे, लय मोठा आहे। काजूच्या पण बागात आलोय, लय झाडं पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। तर मी तुम्हाला काजू पण दाखवते, हे बघा काजू पण आलेत, इथं पिकलाय पण। तर हे बघा काजू पिकलेत पण। इकडे खूप प्रकारची झाडं पण आहेत, काजू आहेत, चिंचा, सफरचंद पण आहेत, खूप छान झाडं पण आहेत। आज लय मज्जा पण आली आम्हाला फिरायला, खूप प्रकार बघायला भेटले, शेळ्या, जनावरं, झाडे, फुलं, फळं। तर इथं फुलं पण खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत। तर आता आम्ही शिक्रापूरमध्ये आलोय, इतकी ट्रॅफिक आहे आणि कधी आले नाही म्हणून इतकं लय बेकार वाटतंय, सवय नाही। असं झालंय कधी घरी जाते। गँग खूप आहे, बडबड चालली गँगची, आणि खूप धूळ आहे म्हणून मी तोंडाला बांधलंय। तर इतकी ट्रॅफिक, शहरापेक्षा आमचं गावच भारी। तर मित्रांनो, आज मी पुण्याला गेलते, तर तिकून आले, खूप दमले आणि पाहुण्यांनी झिंग्या दिल्या होत्या म्हणून आज त्यांचीच रेसिपी बनवणार आहे। आणि मी बाहेर पण आले, तर आपण आज रानामध्ये कुकिंग करूया। तर आधी झिंगा कट करून घेते। तर हे खवले बरोबर मधून कापून घ्यायचे। तर झिंग्यांचा मांदा पण आपल्याला काढायचा असतो, म्हणून मी डोकं पण कापून घेते। तर अशा प्रकारे खवले काढून घ्या चिरून, आणि ह्याच्यातला मांदा काढून साईडला ठेवा। तर हा मांदा आहे, तर आता मी काढून घेते। तर हा बघा, तर अशा प्रकारे मी कापून घेतली आणि ह्याच्यातली नाडी पण काढते। सगळी काढतात म्हणून मी पण काढते, मला माहीत नाही तरी। तर अशा प्रकारे नाडी काढून घेतली। तर आपण खवले नाही काढणार, तर खवल्यामध्ये चांगलं शिजतंय म्हणून हे असंच ठेवणार आहे। तर बाकी झिंगे आहेत ते पण असेच कट करून घेते। तर एवढा मांदा निघालाय झिंग्यांमधला। तर आता हा कालवणात घालूया। तर ते धुवून पण घेते मी चांगले। तर ते स्वच्छ धुवून घेतल्यात, ही रेसिपी बनवूया। तर मी चूल पण पेटून घेते आता फटाफट, वारा पण सुटलाय। तर मित्रांनो, चूल पण पेटली आता, तर आता फटाफट बनवून घेते। तर मित्रांनो, आज आम्ही मातीची भांडी घेतल्यात, तर आज मातीच्या भांड्यांमध्येच रेसिपी पण बनवूया। तर आता भांडं चुलीवर ठेवते। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन भांडी घेतली मातीची, तर पूर्ण एक रात्र त्यांना भिजत ठेवा पाण्यामध्ये, मग वापरा। तर हे लाकूड मिळालंय, ह्याला तोडायसाठी कोयता पण नाही आणला म्हणून अखंड टाकते आता चुलीत। तर हे बघा मित्रांनो, मी मसाले घेतल्यात, ते पण मातीच्या भांड्यांमध्येच घेतल्यात। तर आता मी तुम्हाला दाखवते। हा कांदा लसूण पावडर आहे, ही मिरची पावडर, ही हळद, धना पावडर आहे, तर हा गरम मसाला आहे, तर ही काळी मिरी पावडर, आणि हे मीठ, आलं लसूण पेस्ट आहे, आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण। आज बाहेर आहे म्हणून पाट्यावर नाही वाटलं। पाणी पण मातीच्याच भांड्यामध्ये घेतलंय। तर आता तेल टाकून घेते। तर तेल गरम झालंय, आता मांदा घालते, याच्यात आता मी पाणी टाकते। तर हे आता मिक्स करून घेते। तर हे डायरेक्ट टाकलं का मग जळून जातंय म्हणून पाणी टाकलंय। हे बघा मांदा किती मस्त फ्राय झालंय। तर आता वाटण घालते। तर हे थोडंसं परतून घ्या मस्त। तर हे मांद्यामुळे तेल जास्त घातलं नाही, कमीच घातलंय।
तर ही आलं लसूण पेस्ट टाकते आता. तर हे जळा नको म्हणून मी पाणी टाकलंय. तर आता बाकीचे मसाले टाकून घेते. तरी मिरची पावडर घेतली, आता मिरची पावडर टाकते. तरी हळद पावडर घेतली. तरी धना पावडर घेतली. तर हा गरम मसाला पण घेतलाय आणि ही काळी मिरी पावडर पण. तर आता हे चांगलं मिक्स करून घेते मसाले आणि वाटण. तर ह्याच्यात मी पाणी ओतते, थोडंसं घट्ट झालंय म्हणून. रंग बघा किती मस्त झालाय. तर हे बघा झिंग्या. तर आता हे मसाल्यात सोडते. वांगी पण टाकून देते. मिक्स करून वाफवून घेऊया. मसाल्याचा रंग काही मस्त दिसतोय. तर हे थोड्या वेळ आता झाकून ठेवूया आणि वाफवून घेऊया. हे चांगलं आता हलवून घेते, नाहीतर मसाला खालून लागन. तर ह्यात मी थोडंसं पाणी ओतते अजून. तर पाणी आटण म्हणून थोडंसं जास्त पाणी घातलंय. तर हे परत एकदा हलवून घेते. तर हे आता थोडा वेळ झाकून ठेवते. तर आता एकदा उघडून बघूया उकळतंय का नाही. तर मस्त उकळी पण आली. थोडा वेळ अजून उकळू देऊया. तर झिंगा शिजायला जरा वेळ लागतोय. तर झिंग्याला पण मस्त कलर आलाय. वारं पण जोरात सुटलंय म्हणून जाळ पण लय गोल गोल फिरती, चटका बसत्यात. तर आता परत झाकून टाकते, आणखी थोडा वेळ उकळू देते. तर हे बघा मस्त उकळले. आता मीठ घालते आणि उतरवून घेते. तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. मी कोथिंबीर आणायला विसरले म्हणून तसंच केले. तर आता मी उतरवून घेते. आज माझ्याबरोबर शुभांगी पण आहे. तर ती कांदा आणि टोमॅटो कापती आणि मी आता वाढते आणि आम्ही दोघी जणी जेवतो. भूक पण लागली खूप. तर आधी शुभांगीला आता जेवायला देते आणि मग मी घेते. कालवणाला रंग किती भारी आलाय. तर हे बघा झिंगे पण मस्तपैकी शिजलेत. तर मित्रांनो मी झिंगा तोडते आधी. गरम पण आहे म्हणून हात भाजते जरा, पण हे गरम गरमच खायला मजा येते. तर हे बघा मित्रांनो झिंगा असा मस्तपैकी आतमधून शिजलाय. तर या जेवायला आता मी खाऊन बघते. जर मस्त शिजलाय आणि चव पण एक नंबर आहे. हे शिवे कसं झालंय. तर हे भातासोबत आणि बाजरीच्या भाकरी सगळं पण चांगलं लागतंय मित्रांनो. तर तुम्ही नक्की एकदा बनवा आणि कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो असं रानावर जेवायला खूप मजा वाटते आणि बऱ्याच दिवसातून असं रानावर जेवण केलंय. तर आम्ही असं लहानपणी करायचो, आता नाही कुठं जायला भेटत जास्त, म्हणून आज आलोय बऱ्याच दिवसातून. तर तुम्ही पण नक्की असं ट्राय करा, नक्की तुम्हाला पण आवडेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.